दाऊद इब्राहिमच्या भावाची सदनिका ईडीने घेतली ताब्यात। कुख्यात दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरच्या ठाण्यातील निओपोलिस टॉवरमधील सदनिकेचा ताबा सक्तवसुली संचालनालयाने ईडीने घेतला आहे। कुख्यात दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरच्या ठाण्यातील निओपोलिस टॉवरमधील सदनिकेचा ताबा सक्तवसुली संचालनालयाने ईडीने घेतला आहे। आर्थिक गैरव्यवहार मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने एप्रिल 2022 मध्ये या सदनिकेवर टाच आणली होती। ठाण्यातील कासारवडवली पोलीस ठाण्यात 2017 मध्ये कासकर विरोधात दाखल खंडणीच्या गुन्ह्यांच्या आधारावर ईडी तपास करीत आहेत। त्यानंतर हे प्रकरण ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाकडे हस्तांतरित करण्यात आले होते। कासकर, त्याचे साथीदार मुमताज शेख आणि इसरार अली जमील यांनी दाऊद इब्राहिमच्या नावाचा गैरफायदा घेत बांधकाम व्यावसायिक सुरेश मेहताकडून मालमत्ता आणि रोख रक्कम खंडणीच्या स्वरूपात उकळली होती। सुमारे 75 लाख रुपयांचे मूल्य असलेली ही सदनिका बळजबरीने शेखच्या नावावर करण्यात आली होती। तसेच बनावट धनादेशाद्वारे 10 लाख रुपयांचे व्यवहार दाखवण्यात आले होते। त्यात राष्ट्रीय तपास संस्थेने दाऊद इब्राहिम, अनीस इब्राहिम, छोटा शकील, टायगर मेमन आणि इतरांविरुद्ध दाखल केलेला गुन्हा व दुसरा गुन्हा इक्बाल कासकर आणि त्याच्या सहकाऱ्यांविरुद्ध खंडणी स्वीकारल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी दाखल केला होता। अवैध मार्गाने मिळवलेल्या संपत्तीचे मूळ लपवण्यासाठी केलेले व्यवहार ईडीने चौकशीत उघड केले। ईडीच्या अधिकाऱ्यांनी फेब्रुवारी 2022 मध्ये कासकरची चौकशी केली। त्यात त्याने भारतातील दाऊदच्या गुन्हेगारी कारवायांबाबतची माहिती दिली। आरोपींच्या घरांवर छापे टाकल्यानंतर एप्रिल 2022 पर्यंत ठाणे पोलीस अहवालाच्या पुराव्यांसह मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याखाली आरोपपत्र दाखल करण्यात आले। यामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मोक्का आणि भारतीय दंड संहिता अंतर्गत खंडणी व कट रचणे याबाबतच्या संबंधित कलमांचा समावेश होता। युनायटेड अरब अमिरातीमधून UAE 2023 मध्ये परत पाठवण्यात आलेल्या इक्बाल कासकरने भारतात दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकावण्यास सुरुवात केली। कराची येथे वास्तव्यात असलेल्या दाऊदचे आंतरराष्ट्रीय दहशतवादी गट आणि गुप्तचर संस्थांशी संबंध असल्याचे मानले जाते। त्यामुळे हे प्रकरण कायदेशीर आणि सुरक्षेच्या पातळीवर अधिक महत्त्वाचे मानले जाते। याशिवाय NIA नेही दाऊदच्या विविध कारवायांप्रकरणी देशभरात कारवाई केली।